आदरणीय माधवी घारपुरे यांना परिचित असणारा हा जो श्वास हा चित्रपट आहे, या चित्रपटाचं लेखन करण्याचं भाग्य आदरणीय माधवीताई यांना लाभलं. दुपारचे 1:45 वाजलेले होते. सायन्सच्या कॉलेजमधलं लेक्चर आटोपलं आणि मी 3:30ला पोचण्यासाठी स्टेशनवर यायला लागले. डोंबिवलीला 3:30ला माझं लेक्चर होतं. गाडी आता 1:30ची आपली गेलीच या कल्पनेनं रमत गमत मी जिना चढून प्लॅटफॉर्मवर यायच्या दृष्टीनं जिना उतरत होते. तोपर्यंत अनाऊन्समेंट ऐकली लोकलची की कर्जतला जाणारी 1:30ची गाडी 1:40ला प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर आलेली आहे. मी धावत धावत उतरले आणि PT उषालाही मागं पडेल इतक्या वेगानं फर्स्ट क्लासच्या डब्यापर्यंत गेले आणि डब्यामध्ये चढले. प्रश्न एवढाच झाला होता की लेडीजच्या ऐवजी मी जेंट्सच्या डब्यात चढले ते. पण दुपारी 1:30चा समय असल्यामुळं गर्दी नव्हती. सेकंड शिफ्टला जाणारे लोक बरेचसे गेलेले होते. मला जागा मिळाली, विंडो सीट मिळाली. मी विंडो सीटवर आईसपाईस बसले आणि दुर्गाबाईंच्या आईसपाईस गप्पा पुस्तक वाचत बसले. लोकल सुरू झाली आणि बघता बघता घाटकोपर स्टेशन आलं. घाटकोपरला आल्या आल्या काही सेकंड शिफ्टची लोकं उतरली आणि 1-2-3 लोकं चढली. त्याच्यामध्ये एक 14 वर्षाची, साधारणपणे 14 वर्षाची मुलगी त्याच्यात चढलेली असावी. तिच्याकडं जर बघितलं तर पांढऱ्या आणि लाल काठीमुळं कळलं की ती अंध आहे. बाकी तिच्या डोळ्याकडे बघून ती अंध आहे असं अजिबात वाटत नव्हतं. तिच्या हातामध्ये पाहिलं तर 2 फरशा होत्या आणि अत्यंत योग्य स्वरामध्ये ती तुम नेहमीचं गाणं वाजवत होती. तुम 1 पैसा दोगे तो वो 10 लाख देगा, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. हातामध्ये विविध रंगाच्या असलेल्या बांगड्या, फाटका घातलेला एक शर्ट, पायामध्ये घातलेल्या 2 रंगाच्या 2 स्लीपर आणि गळ्यामध्ये तिच्या चेन होत्या. आपण प्रवासाला जाताना ज्या वेळेला किल्ल्या आणि कुलूप घेतो त्या किल्ल्या सगळ्या तिच्याकडे, त्या किल्ल्या मात्र तिच्या हातात होत्या. त्या किल्ल्या आणि कुलूप घेऊन ती विक्रीचं काम करत होती. विकता विकता तिच्याकडं बघितल्यावर मला असं वाटलं की कीवाली तिच्याकडं बघून, कारण तिनं काय केलेलं होतं, मागची बाजू पुढे करून घातलेली होती फ्रॉकला. चेन पुढे होती, पट्टाही पुढे बांधला होता आणि फ्रॉक घातला होता. म्हटलं अरे एवढी 14 वर्षाची मुलगी, आवाज गोड आहे, एवढं कळत नाही की फ्रॉक सरळ घालावा, चेन फ्रॉकची मागं असते. पण म्हटलं जाऊ दे म्हणून मी पुन्हा पुस्तकात लक्ष घातलं. ती परत आपलं टिपऱ्या वाजवल्यासारख्या वाजवून गाणं म्हणत ज्याला त्याला कुलप घ्या म्हणून मागं लागली. तिच्याकडं पाहिल्यावर मला कीव आली, पण माझं मन म्हणालं अगं मुंबईमध्ये अशी लाखो माणसं कीव करणारी आहेत, तू कुणाकुणाची कीव करणार. पण मी तिला माझ्याजवळ बोलावलं. बोलून मी काय करू शकत होते, 2 साखळ्या फक्त मी घेतल्या, 2 कुलपं घेतली. म्हटलं एवढीच तिला मदत करणं शक्य आहे. असं म्हणून तिनं माझ्याकडनं पैसे घेतले, लक्ष्मीला कपाळाला लावलं आणि ती मागं फिरली. ती मागं फिरली मात्र आणि फिरून तिनं मला एक खाडकेनी इनडायरेक्टली थोबाडीत लावली, प्रत्यक्ष हातानं नाही. ती थोबाडीत कसली होती, मुलीनो तुम्ही जास्त करून लक्षात घ्या. तिचा फ्रॉक नको त्या ठिकाणी 2 ठिकाणी फाटलेला होता. त्याची जाणीव तिला होती म्हणून त्या 2 ठिकाणी फाटका फ्रॉक नको त्या ठिकाणी यायला नको म्हणून तिनं तो पाठमोरा घातला होता आणि शहाणपणानं चेन पुढं केलेली होती. आणि मला इतकी स्वतःची लाज वाटली की कपड्यावरून मी माणसाची किंमत ठरवते. अरे मूल्य हे कपड्यावरून ठरवतात का. तिला लाज होती आणि ती लाज मात्र लाज आणि आबरू ही गोष्ट अशी आहे की मग ती पेडर रोडमध्ये राहणारी बाई असू दे
किंवा धारावीच्या झोपडपट्टीत राहणारी बाई असू दे, मलबार हिल आणि गटार हे दोन्ही लाजेला सारखंच असतं. अब्रू ही सारखीच असते आणि ती अब्रू झाकण्यासाठी म्हणून तिनं फ्रॉक मागे करून घातलेला होता आणि उलटी बाजू फ्रॉकची पुढे केलेली होती. मी स्वतःशी मनामध्ये खूप शरमले आणि ती याच्याशी जाऊन तोपर्यंत घाटकोपर गेलं आणि ठाणं आलं. उरली सुरली लोकं ठाण्याला सगळी उतरली आणि 1-2च माणसं डब्यामध्ये चढली. ती माणसं डब्यात चढली तरीसुद्धा माझ्या डोक्यात तो विचार घुमतच होता की ती मुलगी आणि तिची लाज. अरे गटारीत पडलेलं पारिजातकाचं फूल आणि झाडावर माळ्यानं लावलेल्या बागेतलं झाडीचं पारिजातकाचं फूल यांच्या नाजूकपणात काही फरक असतो का? गटारातलं फूल जितकं नाजूक असतं तितकंच बागेतलं पडलेलं फूलही नाजूकच असतं. तशीच या दोघींची अवस्था होती. पण तेवढ्यात एका वासानं माझं लक्ष द्विधा झालं. अंगावर मारलेला पॉयझनचा अत्यंत सुवासिक असा सेंट अंगावर मारलेला अत्यंत देखणा असा एक माणूस चढला. तो मॅनेजर कॅटेगरीतला असावा. निळी असलेली व्यवस्थित कडक इस्त्रीची पॅन्ट, स्नो व्हाईट पांढरा शर्ट, खांद्याला एक असलेली पिशवी आणि अत्यंत गोड बोलणं. त्या माणसाकडं बघून मला असं वाटलं, अरे काय देखणा माणूस आहे हा. असा काय नियम आहे की सुंदर बाई दिसल्यावर फक्त पुरुषांनीच मागं वळून पाहावं? सुंदर देखणा पुरुष दिसल्यावर बाईसुद्धा मागं वळून पाहू शकते. तसं मी मागं वळून पाहिलं त्याच्याकडं आणि त्याचं देखणेपण आणि त्याचा आवाज. तो म्हणाला, साखळी बघू का बेटा? त्याचं ते गोड शब्द ऐकून मी म्हटलं, तोही काहीतरी बहुतेक साखळी घेतोय. म्हणून तो साखळी घ्यायला गेला आणि तिच्या गळ्याशी त्यानं हात लावला. गळ्याशी हात लावल्यावर म्हटलं, काही हरकत नाही, हा साखळी विकत घेतो वाटतं. जरा वेळानं बघितलं तर काठी पडलेला आवाज आला आणि जोरात हात हिसडा दिलेला आवाज आला. म्हणून मी मान वर करून पाहिलं तर समोर मला दिसलं की तो मगाशी देखणा ज्याला मी म्हणत होते तो माणसानं तिच्या फ्रॉकची चेन खाली करत करत निम्म्यापर्यंत आणलेली होती. ते बघितल्यावर माझे पाय गारटले आणि मी चटकीने उठून त्या मुलीजवळ गेले. मी त्या मुलीजवळ गेलेली दिसताच त्यानं दिवा आल्यावर दिव्याला पटकीने उडी मारली आणि उडी मारून त्यानं लांब डांगा टाकत तो निघून गेला. त्या मुलीला मी धरलं आणि म्हटलं, घाबरू नकोस बेटा, मी आहे. मी काय करणार होते, पण तो अत्यंत देखणा दिसणारा माणूस फ्रॉकची चेन खाली करत होता. त्या मुलीनं पुन्हा चेन लावली आणि मला त्या क्षणाला जगातला सगळ्यात कुरूप चेहरा कसा असतो तो दिसला की देखणा चेहरा हा गोरेपणावर नाही, नाक सरळ असण्यावर नाही, कपाळ मोठा असण्यावर नाही. तुम्ही दुसऱ्याला आपल्यात किती सामावून घेता त्याच्यावर तुमचं मोठेपणा आणि सौंदर्य हे अवलंबून असतं. मी तिला विचारलं, कुठं जाणार आहेस बेटा? मला वाईट वाटलं गं, ही असली माणसं रोज तुमच्या वाट्याला येतात. तर ती म्हणली, तुमच्यापेक्षा मी जास्त भाग्यवान आहे. मी म्हटलं, ही मुलगी आंधळी असून म्हणते की मी जास्त भाग्यवान आहे. हॅपीनेस लाईज इन कंटेनमेंट हे वाक्य तिनं मला सांगितलं. म्हणजे इंग्लिशमध्ये मी म्हटलं, तिनं मला सांगताना सांगितलं, परमेश्वरानं तुम्हाला डोळे दिलेत, मूर्खपणा आहे, कारण असली गिधाडं तुम्हाला डोळ्याने बघावी लागतात आणि असली गिधाडं आम्हाला एकदाही बघावी लागत नाहीत. म्हणून मी तुमच्यापेक्षा जास्त समाधानी आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की हॅपीनेस लाईज इन कंटेनमेंट ओनली. डोंबिवलीला आम्ही उतरलो. डोंबिवलीला उतरल्यावर तिला म्हटलं, तुला कुठं सोडू? मला कुठंही सोडू नका, माझी मी जाऊ शकते. तिला कुणाची सहानुभूतीची गरज नसते. तिला फक्त तिच्याजवळ तिचा स्वाभिमान होता आणि तिची लाज होती. काठी टेकत टेकत जिन्यावरनं ती चढली. मी उजव्या बाजूला वळले, ती डाव्या बाजूला डोंबिवली वेस्टला गेली. मी डोंबिवली ईस्टला उतरले आणि माणसाचं मन हे जसं वाऱ्यासारखं वेगानं धावतं म्हणतात तसं मी क्षणात ती घटना विसरून गेले. कारण उजव्या बाजूला उतरताना बघितलं तर क्लास सुरू व्हायला अजून 25 मिनटं होती. म्हटलं मी 15 मिनटात क्लासला पोचू शकते. म्हणून उजव्या बाजूनं साड्यांची ओळीनं दुकानं आहेत,
त्या दुकानावरून नेहमीसारखी हळूहळू जायला लागले, कारण 6-6 फुटी उंच असलेल्या देखणे असे स्टॅच्यूला नेसवलेले शालू आणि बाजारात आलेल्या विविध रंगी साड्या बघणं हे आम्हा बायकांचं अतिशय महत्त्वाचं आणि आवडीचं असं क्षेत्र आहे की दॅट इज वन सॉर्ट ऑफ विंडो शॉपिंग इज देअर. ते विंडो शॉपिंग करत करत मी निघाले आणि खूप आनंद होत होता. आणि तिथं गेले, 4 पहिल्या पुतळ्यांना साड्या नेसवलेल्या होत्या आणि 5व्या पुतळा मात्र साडी नेसवली नव्हती. मी म्हटलं, अरे या पुतळ्याला साडी नेसवली नाही. बघितलं तर खाली बसून सेल्समन तो निर्या करत होता आणि त्या स्त्रीच्या त्या पुतळ्याच्या अंगावर एक पांढरा शुभ्र मोठा टॉवेल टाकलेला होता. त्यानं निर्या केल्या, टक करून खोचल्या आणि पदर घेतला आणि पदर करून तो खांद्यावर डाव्या हातानं उजव्या हातानं टाकला आणि डाव्या हातानं अलगदपणे त्या स्त्रीच्या अंगावर काढलेला पांढरा टॉवेल त्यानं काढला. पुन्हा माझे पाय बर्फासारखे तिथं घट्ट झाले. अरे मी हे काय बघतीये? पुतळ्याला अब्रू असते? पुतळ्याला अब्रू असते नाही, पुतळ्याला अब्रू असतेच असते. अब्रू ही प्रत्येक स्त्रीला असते, मग तो पुतळा असो नाही तर जिवंत स्त्री असो. मग मगाशी मी काय बघितलं? मगाशी जिवंत बाईची अब्रू उघडी होत असताना बघितलं आणि आता एका पुतळ्याची अब्रू झाकली जात असताना बघितलं. तर मगाशी मी जी पाहिलं ती साताऱ्यात जी दिसते ती प्रकृतीतली विकृती मगाशी मला दिसली आणि साताऱ्यात दिसते ती प्रकृतीतली संस्कृती आत्ता मला दिसली जेव्हा अंगावरचा टॉवेल काढून घेतला गेला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.